म्हात्रे हजर. कुलदीप नागावकर हजर. सलमा हसीना अंतुले हजर. मुख्याध्यापकच हजर. मुख्याध्यापक दिनकर शिर्के. राकेश घरत हजर. अंजली राणे हजर. सुमन भोईर हजर. विशाल भोईर हजर. भीती त्याला कौलारूचा चट्टा वर्गामंदी आमच्या दादा घर पण मोठं मोठं सरस्वती मातेचं आम्हावर दानव विद्यमान आम्ही खरं दान मानव. शाळा मराठी माझी शाळा मराठी शाळा मराठी आज तुम्ही डान्सला सुरुवात केली त्यामुळे नंतर आम्ही डान्स करायचं धाडस करणार नाही, कारण एवढं चांगलं आम्हाला नाचता येणार नाही. अख्ख्या मीडियाला माहिती आहे. या सगळ्या आपल्या मैत्रिणींसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. माझे नाव स्वराली राहुल पाटील आहे. माझे नाव परी आदित्य पाटील आहे. नावच परी ठेवलंय घरच्यांनी, क्या बात आहे. माझे नाव चिन्मय दीपक सुतार आहे. वाह. माझे नाव दिया प्रशांत नाईक आहे. माझे नाव अरुणा निकेश ठाकूर आहे. माझे नाव मनवा स्वप्नील नाईक आहे. माझे नाव तृष्णा जयेंद्र मैकर आहे. त्याला आपण मनापासून थँक्यू म्हणतोय, कारण की ही जी वास्तू आहे या वास्तूने आपल्याला आशीर्वाद दिले. मराठी शाळा फक्त त्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवते, त्यांना आशीर्वाद देते असं नाही आहे. तर मला असं वाटतं की अशा ज्या कलाकृती असतात, आमच्यासारखे कलाकार असतात, त्यांना सुद्धा या वास्तूचा आशीर्वाद मिळाला आहे आणि या वास्तूने बऱ्याच प्रमाणात आम्हाला सुद्धा घडवलं आहे. तर नागावचे आणि नागावच्या या मराठी शाळेचे सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद. जावं ते सगळे दिवस परत एकदा जगावे आणि अशी संधी एकदा रियुनियन मध्ये येते किंवा ती सध्या काय करते हे बघायला जावं म्हणून येते. पण आमच्या दृष्टीने मला आता कलाकार म्हणून इतकं छान वाटतंय की पुन्हा एकदा आम्हाला हेमंत ढोमे आणि क्षितीमुळे पुन्हा शाळेत यायला मिळालं आणि ही सगळी मजा करता आली. अभिनय का होईना, अहो त्याच्यामध्ये काहीतरी खरेपणा असतोच ना, म्हणजे तो जगल्यासारखं वाटतं. आणि ती संधी आम्हाला क्षिती आणि हेमंतने दिली आणि क्रांतिज्योती विद्यालय साकार झाला. नागावच्या शाळेचे खरं आपण जितके आभार मानावे तितके थोडे, कारण ह्या शाळेमध्ये काहीतरी असं आहे की जिथं पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं आणि तीच खरं तर शाळेची महती आहे. आम्हाला ॲक्टिंग करताना सिनेमा संपला की परत जेव्हा त्या सेटवर जातो तेव्हा तेवढं नॉस्टॅल्जिक असं होत नाही. पण ही शाळाच अशी आहे, ही वास्तूच अशी आहे की इथे आल्यानंतर खरंच असं वाटतं आपण याच शाळेत शिकत होतो, याच शाळेतले आपण विद्यार्थी होतो आणि पुन्हा एकदा याच शाळेत आपण एक रियुनियन घडवतोय असं वाटतंय. आणि हे खरंच घडवून आणण्यामागे हेमंत आणि क्षिती या दोघांनी जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीला सलाम. मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून त्या मेहनतीसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. थँक्यू. आणि आमचा पेपर लिहिला होता हेमंत सरांनी, पण कोणी कॉपी करत नाही आहे याचं सुपरविजन क्षिती मॅडमकडे होतं. तर मला वाटतंय क्षिती मॅडम. नाही, एक तर खूप खूप आभार. एवढी सुंदर शाळा आम्हाला तुम्ही शूट करायला दिलीत आणि तेव्हा तर खूप पाऊस होता, आम्ही खूप माणसं होतो, तरी या शाळेत आम्हाला शूट करता आलं. आज मी नागावला येताना पहिली गोष्ट लक्षात आली, असं वेदरच पाहिलं नाही आम्ही. कारण आम्ही जेव्हा शूट करत होतो तेव्हा पावसाळा होता आणि इथे ऊन कसं असतं हेच आम्हाला कळलं नव्हतं, एवढा पाऊस होता तेव्हा.
तरीही सगळ्या कलाकारांचे आभार, कारण कितीही वाजता उठून त्यांना शूटिंगला नेलेलं आहे, 3-4 तरीही ते आले आणि इतकं छान शूट केलं. प्राजक्ता, तुझा विशेष कौतुक, कारण तुझा पहिला मराठी सिनेमा आहे. कादंबरी आणि पुष्कराज यांच्याबरोबर आम्ही पहिल्यांदा काम करतोय, सो त्यांचे आभार. आणि सचिन सरांबद्दल कायच म्हणणार, म्हणजे आमचं स्वप्न होतं त्यांच्याबरोबर कधीतरी काम करायला मिळावं आणि या निमित्ताने ते खरंच आमचे सर झाले, ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे, कारण त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. कादंबरी. हॅलो नमस्कार. माझी एक विशेष आठवण आहे याच शाळेशी निगडीत. सो नागाव हे माझं आजोळ आहे. इथे भीमेश्वराचं देऊळ आहे जवळच. त्याच्या जवळच्या एका गल्लीमध्ये माझ्या आजी आजोबांचं घर होतं लहान असताना. आत्ताही आहे, तिकडे कोणी राहत नाही मात्र. सो मी लहानपणापासून उन्हाळ्याच्या सुट्टीत नागावला यायचे आणि आम्ही असं म्हणायचं, चला शाळेजवळ जाऊन येऊ. ती हीच शाळा आणि याच्या मागे एक बकुळीचं झाड आहे. तर बकुळीची जी छोटी छोटी फुलं असतात ती जमा करण्यासाठी आमच्या सगळ्या कझिन्समध्ये चढाओढ असायची. सो मला जेव्हा कळलं की आपण याच शाळेत शूट करतोय, तर मला ते बकुळीचं झाड जाऊन बघायचं होतं केव्हापासनं. पण क्षिती म्हणाली तशी आमचं शूट पावसाळ्यात झालं. तर आता हा कार्यक्रम झाल्यानंतर मी बघणार आहे ते बकुळीचं झाड अजून आहे की नाही. थँक्यू. हॅलो. मी ज्या शाळेत शिकलो त्यात मी इतकी मस्ती केली की परत मला बोलवतील असं वाटत नाही. पण ह्या शाळेमध्ये आम्ही चित्रीकरण करताना मी बहुतेक मस्ती केली नसावी जास्त. कधी कधी हेमंतच्या चेहऱ्यावर दिसायचं आम्ही मस्ती करतोय वगैरे असं, किंवा काहीतरी पाठच झालेलं नाही आहे वगैरे, काही वाक्य वेगळीच घेतली आहेत वगैरे, हे सगळं दिसायचं मोस्टली आम्हीच्या बाबतीत. नाही सॉरी माझ्या बाबतीत. पण इतकी मस्ती केली नसावी म्हणून आपल्याला या शाळेने परत बोलवलं आणि खूप मजा आम्ही केली होती. आणि कुठेही बघितलं तरी कुठला तरी एक प्रसंग दिसतोय चित्रित केलेला. म्हणजे असं इकडे बघितलं तर इथे हा प्रसंग झाला होता, इथे बघितलं तर वेगळं काहीतरी झालं होतं असं. सो फार छान वाटतंच आहे. धन्यवाद. प्राजक्ता. नमस्कार सगळ्यांना. माझ्यासाठी ना ही जागा इथे येऊन हे करणं खूप स्पेशल आहे, कारण माझ्या शाळेच्या एवढ्या आठवणी अशा माझ्या नाही आहेत. कारण मी कॉलेजमध्ये जास्त मज्जा केली, पण शाळेत असताना माझं असं होतं की होऊन जाऊ दे वर्ष, नंतर ना होऊन निघून जाऊ दे. मला युनिफॉर्मही नाही आवडायचा आमचा. पण इथे जेव्हा आम्ही होतो, आपण की तिकडे 15 दिवस तरी शूट केलं असेल, 20 दिवस बॅक टू बॅक. आम्ही इथे जवळच राहायचो. रोज सकाळी उठून आम्ही प्रॉपर शाळेच्या टाईमसारखे इथे यायचो आणि आम्ही आमचा युनिफॉर्म घालून पोचायचो. आणि इथेच ओरडाही बसायचा, इथेच सर व्हेरी गुड, प्राजू ब्रिलियंट असंही म्हणायचे. आणि इथेच मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर गंमतही व्हायची. सो आय एम नॉट एक्झॅजरेटिंग व्हेन आय से की माझ्या ॲक्च्युली या शाळेच्या समहाव आठवणी जास्त स्पेशल आहेत माझ्यासाठी. आणि इवन मोर स्पेशल कारण माझी पहिली मराठी मूवी आहे. सो प्लीज तुम्ही बघा आणि सपोर्ट करा. आणि जर काही चुकलं असेल तर प्रेमाने सांगा. नेक्स्टमध्ये मी फिक्स करेन. हरीश. मला असं वाटतं की ज्या दिवशी आमचा पहिला दिवस होता इथे शूटिंगचा, तर तो या शाळेतला परत एकदा नॉस्टॅल्जिक झाल्यासारखं झालं की तो या शाळेतला पहिला दिवस होता. आम्ही सगळे विद्यार्थी होतो. काही विद्यार्थी इथे आहेत, खरं तर युनिट जेवढं होतं तेवढे सगळेच विद्यार्थी होते. जो शेवटचा दिवस होता त्या दिवशी आम्ही पासआउट झालो आहे शाळेतून आणि आज सगळे रियुनियनसाठी इथे एकत्र आलो आहे असा फील खूप माझ्या मनात आहे. आज जेव्हा सगळे विद्यार्थी नाही येऊ शकले, आम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी म्हणून इथे आहोत. पण ह्या भिंती, ही शाळा मला तेवढीच माझी वाटते जितकी माझी अहमदनगरची शाळा मला माझी वाटते. थँक्यू. ह्याचा एकही होईना. कादंबरी जिंकली आहे, कादंबरीने 2 होड्या केल्या. हेमंत हे चिटिंग चाललंय. हा माणूस काय बनवतोय आता? तिने 30 सेकंदात 2 होड्या बनवल्या आहेत, ह्याचं काही होईना. थांब, हा काय बनवतोय आता? हे काय आहे? ही होडी आहे? प्लीज कॅमेरा झूम करून हे बघा. ही जर होडी असेल, हा चिरागही वाटू शकतो. कादंबरीने केलेली होडी वाटते, पुष्कराजने केलेली बिडी वाटते.
हे काय आहे? आपण एक्सपेरिमेंटल थिएटरचे आपले एक्सपेरिमेंट. तर विजेती कादंबरी आहे. हे शूट करायला पाहिजे. ए बाळा, हे शूट कर इकडे. हे त्या मित्रांना दुसरं वास्तविक शेतीला गाढव आणि बेडूक यातला फरकच कळलेला नाही असं वाटतं मला. हे इथे बरोबर आलंय ते, हे बघ. इथे बरोबर आलंय. हा उंदीर असू शकतो फार तर फार, या तोंडाचा उंदीर नाही. तुला गाढव वाटतंय? हो, मी आता हे कॉपी करणार, प्रॅक्टिस. नाही नको, आता लिमलेटची गोळी घेऊन आज बास चित्रकला तुझी. सर सर मी जिंकले. मला माहितीये, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर, डॅश डॅशचं नाव घेते डॅश डॅशची लवर. पण तू आत्ता हेमंतचं नाव का नाही घेतलंस? म्हणजे लहान असताना असं डॅश डॅश म्हणायचं. अच्छा अच्छा. डॅश डॅश काय करू सांगा. ही वही तुम्हाला देतो आहोत आणि या वहीला आता छानसं कव्हर घालायचं आहे. तुमचं नाव आणि वर्ग आणि तुकडी असं सगळं लिहायचं आहे. छान नाही, कव्हर घाला ना छान जरा. हे पण ते काढून घ्यावं लागेल. ठीक आहे, 3 तुकडे करू आणि कव्हर. ठीक आहे, घडी घाला घडी. आम्हाला कळत नाहीये, कट नेमकं असं उलट कटरनी. आम्ही तू आता काय करत होतास? काहीतरी वेगळं चालू आहे इकडे. डन आहे प्राजक्तानी. व्हेरी गुड व्हेरी गुड. मी एकच सांगतो, माझ्या घरी इस्त्रीचे कपडे अशा अशा कागदात येतात, इस्त्रीचे कपडे. आणि हे आम्याचं हे कव्हर नाही, अंडर कव्हर आहे. ते कळत नाही कव्हर आहे असं, ते लपून बसलंय. व्हेरी गुड. तुम्ही सांगा कोणाचं जास्त चांगलं आहे तिघांपैकी, त्यांना ठरवू दे. कोणाचं? सरांना ठरवू देत ना.